Hello friends, welcome to part 4 of logarithms. मित्रांनो, लॉगॅरिथम या चॅप्टरच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण आता प्रवेश केला आहे. ह्या टॉपिकमध्ये आपल्याला चेंज ऑफ बेस हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी त्याचा जो रूल आहे तो नेमका काय आहे ते बघूया. रूल असा आहे लॉग ए टू द बेस बी. आता समजा आपल्याला काही कारणास्तव बेस बदलावा लागला, आपल्याला बेस सी करावा लागला, तर आपल्याला अलाउड आहे करायला. आणि मित्रांनो, ह्या कुठल्याही रूल्सचं डेरिवेशन तुम्हाला अभ्यासाला नाही आहे हे लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. तर आपल्याला असं लिहिता येतं लॉग ए टू द बेस सी अपॉन लॉग बी टू द बेस सी. आता त्याचंच थोडंसं एक्सटेन्शन. आता या ठिकाणी आपण काय केलं, बेस बदलून तो सी केला आहे. तसंच मित्रांनो, जो नेपियर्स बेस आहे, नॅचरल बेस आहे, तो ई आहे, तो पण आपल्याला करता येईल ह्या प्रकारे. लॉग ए टू द बेस बी इज इक्वल टू लॉग ए अपॉन लॉग बी. अर्थातच मित्रांनो, इथे ई आणि ई आहे पण ते लिहिलेलं नाही. लॉगॅरिथममध्ये काही वेळेला काही ट्रिक सुचत नसतील तर बेस्ट ट्रिक आहे चेंज बेस टू ई. ह्या रूलला म्हणायचं चेंज बेस टू ई. आता हा ई जो आहे तो हिडन बेस आहे, लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. आता मित्रांनो, ह्या कॅटेगरीतला तिसरा इंटरेस्टिंग रूल आहे लॉग ए टू द बेस बी. समजा आपल्याला काही कारणास्तव हे बेस इंटरचेंज करायचे असतील तेही करता येतात. आपल्याला असं लिहिता येतं लॉग बी टू द बेस ए. आता अगदी थोडक्यात मी तुम्हाला याचं डेरिवेशन करून देऊ शकतो. कसं बघा, लॉग ई टू द बेस बी. समजा आपण चेंज ऑफ बेसचा जो रूल शिकतो आहोत, इथं सी चेंज केला, इथं ई चेंज केला. समजा ह्या क्वांटिटीमध्ये आपण ए बेस इंट्रोड्यूस केला तर ते काय येईल बघा, लॉग ए टू द बेस ए अपॉन लॉग बी टू द बेस ए. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, व्हॉट डू यू मीन बाय लॉग ए टू द बेस ए इज दी नथिंग बट 1. आणि म्हणून मित्रांनो, अशा रूलचा जन्म झाला. ए टू द बेस बी असेल तर बेस बी टू द बेस ए होतं. पण मित्रांनो, का कोणास ठाऊक ह्या रूलपेक्षा जास्त महत्त्वाचा रूल किंवा जास्त वापरलेला जो रूल आहे तो याची कॉरलरी आहे, म्हणजे याचा उलटा रूल आहे. फॉर एक्झाम्पल 1 अपॉन लॉग एक्स टू द बेस वाय असेल तर उलटं होतं. आता बघा या ठिकाणी कसं झालं, हा न्यूमरेटरला होता, डिनॉमिनेटरला एक्सचेंज करून गेलं. हा डिनॉमिनेटरला होता तर न्यूमरेटरला आता बेस एक्सचेंज करून लिहिता येतं. फॉर एक्झाम्पल लॉग वाय टू द बेस एक्स. आता हे 4 इम्पॉर्टंट रूल्स आपण इथं समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि ह्या रूल्सवर आधारित आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. आता मित्रांनो, अर्थातच मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे की हे जे काही आपण व्हिडिओज बघतोय हे आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्याकरता निश्चित उपयोगाला येतील. आता बघा या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न विचारला आहे तो इतका इंटरेस्टिंग आहे मित्रांनो की एका एक्झाम्पलमध्ये 2 इंटरेस्टिंग रूल्स त्यांनी तुमच्याकडनं समजून घ्यायचा प्रयत्न आहे. आता अगदी जेन्युअनली इथं दिसतंय बघा, 1 अपॉन दिसतंय, म्हणजे या ठिकाणी रूल नंबर 4 आपल्याला कामाला येणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला माझी ट्रिक माहिती आहे की कधी पण मी क्वेश्चन सॉल्व करताना रूल आधी लिहून काढतो. वारंवार रूल्स पेट्रोलसारखं काम करतात. जेवढे लिहाल तेवढे ॲटोमॅटिकली ते लर्न होतील, पाठ होऊन जातील. निराळं काही करायची गरज नाही आहे. 1 अपॉन लॉग एक्स टू द बेस वाय म्हणजे लॉग वाय टू द बेस एक्स. आता इंटरेस्टिंगली बघा काय होणार आहे, 2 रेस टू 1 अपॉन लॉग 2 टू द बेस 3. इथे अर्थातच मित्रांनो हे जे 2 बेस आहेत हे तुम्हाला एक्सचेंज करायचे आहेत. बरं, आता कोणी म्हणेल असं का बा तुम्ही हाच नियम का वापरताय, तर जेन्युअनली 1 अपॉन या फॉर्मॅटमध्ये आहे. दॅट विल एनकरेज मी टू यूज द रूल नंबर 4. म्हणजे हा एक प्रश्न मुलांना नाही पडतो की कुठला नियम वापरायचा आहे, कसं ओळखता तुम्ही. आता बघा, एक्झामिनरने एक इतका इंटरेस्टिंग गेम केला आहे आपला की तर हे दोन्ही बेस सेम असतील तर आपल्याकडे एक इंटरेस्टिंग रूल आहे, तुम्हाला माहिती आहे
ए रेस टू लॉग ऑफ एम टू द बेस ए असेल तर उत्तर असतं एम. म्हणजे हे दोन्ही बेस जेव्हा सेम असतात तेव्हा एम आन्सर असतं. अँड यू आर इन अ गुड पोझिशन टू से इट इज नथिंग बट 3. तुम्हाला माहिती आहे की या पर्टिक्युलर सगळ्या व्हिडिओजमध्ये आपण ही काळजी घेतो आहे की प्रश्न आणि उत्तर एकत्र लिहून काढायची सवय आपल्याला लावायची आहे. इतकं इंटरेस्टिंग एक्झाम्पल मित्रांनो त्यांनी विचारलं आहे. एका प्रश्नामध्ये 2 इंटरेस्टिंग रूल त्यांनी कॅच केलेत. आता बघा मी स्विच करतो आहे क्वेश्चन नंबर 2कडे. इथेही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की कसं काय तुम्हाला समजतं किंवा आम्हाला कसं काय समजणार की कुठला रूल वापरायचा आहे. मित्रांनो अगदी क्लिअर आहे. 1 म्हणलं की रूल नंबर 4 तुम्हाला अपील करतोच आहे. आता बघा या ठिकाणी आपण ती एक सवयच लावून घ्यायची आहे. एक्झामिनरला कन्व्हिन्स करायचं आहे की आपण हा रूल वापरणार आहोत. लॉग वाय टू द बेस एक्स. न काय धमाल येते बघा या सोल्युशनमध्ये. टिपिकली याला IMP म्हणा किंवा फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन. कारण इथेही परत तेच म्हणजे एक्झामिनरला काय करायचं आहे तुम्हाला कमीत कमी एक्झाम्पलमधनं जास्तीत जास्त नॉलेज तुमचं टेस्ट करायचं आहे. सो देअरफोर ते अशा प्रकारचे क्वेश्चन्स त्यांना खूप अट्रॅक्ट करतात. आता मित्रांनो जागेच्या अवेलेबिलिटीनुसार मला ते काम करावं लागेल. मला उलटं लिहिता येतं या ठिकाणी log 3 to the base 6, log 8 to the base 6, log 9 to the base 6. आता बघा व्हिडिओ नंबर 2मध्ये आपण असं बघितलं होतं तुम्हाला आठवत असेल तर log a प्लस log b प्लस log c असा पण एक रूल आहे. किती इंटरेस्टिंग आहे बघा. आता या ठिकाणी म्हणजे एका प्रॉब्लेममध्ये लॉगॅरिथमचा बऱ्यापैकी रिव्हिजन होती आहे. log a b c. So therefore you are in a good position to say it is nothing but who is playing the role of a here 3 आणि इथे येतं 6. आता मित्रांनो 10वीच्या अगोदर आपण काही कॅल्क्युलेशन आपले मनाने करत होतो. आता त्याची काही गरज नाही आहे. वी गॉट अ कॅल्क्युलेटर. त्या तिघांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करता येईल. इट इज नथिंग बट log 216 टू द बेस 6. 3 8 जा 24, 24 9 जा 216. काही गरज नाही तुम्हाला कॅल्क्युलेटरने करता येतं. आता 216 ॲक्च्युली बघा मित्रांनो जो एका फेमस डायलॉग आहे की कहना क्या चाहते हो. तर इथं बघा 216 टू द बेस 6 म्हणजे त्यांना असं विचारायचं आहे 216 हा 6चा कितवा पॉवर आहे. तुम्हाला मागेही मी सांगितलं आहे एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आपला आहे फॅक्टरायझेशनचं. आता इथं मुद्दा मी खरं 2 3 घेऊ शकलो असतो पण मी 6 घेणार आहे कारण मला असं हवं आहे की 216 हा नंबर 6चा कितवा पॉवर आहे. कॅल्क्युलेटरने 216ने 6ना डिवाइड केलं 36 येईल. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत काम चालू ठेवायचं आहे. 36/6 इज ऑब्वियसली 6. पुन्हा एकदा 6 and divided by 1. So you are in a good position to say 6 6 6 are coming 3 times. So it is nothing but. आता बघा मित्रांनो तुम्हाला वेगळ्या प्रकारे करता येईल. म्हणजे एखादा विद्यार्थी असं करू शकतो याला की log 6चा क्यूब टू द बेस 6 मग 3 बिकम्स कोइफिशियंट log a रेस टू n म्हणजे n log a. मग त्याला 3 log 6 टू द बेस 6 इट इज नथिंग बट 3 into 1 म्हणजे 3 असंही करता येईल. किंवा लॉगची जी बेसिक प्रॉपर्टी आहे त्यांनी पण आपल्याला समजून घेता येईल की 216 हा 6चा कितवा पॉवर आहे 3रा पॉवर आहे. काही तुम्हाला एवढी झंझट करायची गरज नाही आहे. यू कॅन कीप दिस कॅल्क्युलेशन. आणि जर तुम्हाला आता चांगला कॉन्फिडन्स ग्रो होत असेल तर तुम्हाला बिनधास्त तिथं लिहिता येईल 3 किंवा तुम्ही क्लिअर कट मित्रांनो एक्झामिनरला काय सांगता इथं 216 बरोबर 6 क्यूब हे कुठे आकाशातनं पडलेलं नाही आहे. फॅक्टराईज करून तुम्ही दाखवलं आहे ते म्हणजेच त्यांना तुम्ही व्यवस्थित सिग्नल दिला आहे 216 हा 6चा क्यूब आहे. तुम्हाला माहितीच आहे माझी बेस्ट स्टाईल मी नेहमी असं प्रयत्न करतो की एक्झाम्पल
चं आन्सर लिहिण्या अगोदर ओरिजिनल क्वेश्चन पण आपल्याला लिहून काढायचं आहे. कसं आहे मित्रांनो, परीक्षकांना पेपर चेक करणं हा जरा कंटाळवाणं काम आहे. ते छान होण्याकरता तुमचं प्रेझेंटेशन बेस्ट पाहिजे. म्हणजे परीक्षक आपल्या घरच्यांचा राग तुमच्यावर काढणार नाही. आता मित्रांनो, स्विच टू द थर्ड क्वेश्चन. आता बघा, पहिले 2 क्वेश्चन तुम्हाला सहज समजत होते की 1 स्टाईलमध्ये आहेत. आता इथे तुमच्या एक लक्षात येईल बघा की सगळ्यांचे बेस वेगवेगळे आहेत. आता विद्यार्थ्यांचा एक जेन्युइन क्वेश्चन असतो की आम्हाला चेंज ऑफ बेस कधी वापरायचं हेच समजत नाही. सिम्पल गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांचे बेस वेगवेगळे असतील. चेंज ऑफ बेसचा बेस्ट यूज आहे. बरं, मगाशी आणखी एक ट्रिक बोलता बोललो होतो मी, पण ते आता इथं लिहून पण ठेवतो की लॅक ऑफ ट्रिक असेल तर चेंज ऑफ बेस बेस्ट ट्रिक आहे. चेंज ऑफ बेस टू ई म्हणजे जो कुठलीही ट्रिक ॲब्सेंट असेल किंवा तुम्हाला सुचत नसेल, इन ॲब्सेन्स ऑफ ट्रिक तुम्ही काय यूज करणार आहात? चेंज टू ई. आता बघा इथे काय म्हणतो तो माणूस, लॉग एक्स क्यूब टू द बेस वाय, वाय स्क्वेअर टू द बेस झेड, झेड रेस टू 4 टू द बेस एक्स. लगेच तुमच्या लक्षात येईल की वी आर गोइंग टू यूजिंग लॉग ए टू द बेस बी बरोबर लॉग ए अपॉन लॉग बी. दिस इज द बेस्ट वे मित्रांनो. आता शांत चित्ताने संपूर्ण एक्झाम्पल सॉल्व करूया. हा जरा झेड जरा मध्ये मला त्याचं लिहावं लागतं, कारण ते काय होतं 2 आणि झेड यामधला फरक काय वेळेला लक्षात येत नाही. एक्स क्यूब टू द बे अपॉन लॉग वाय, वाय स्क्वेअर अपॉन लॉग झेड, झेड रेस टू 4 अपॉन लॉग एक्स. आता मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा तेच सांगतोय की परीक्षकांना कमीत कमी एक्झाम्पलमध्ये जास्तीत जास्त रूल्स तुमच्याकडनं हवे असतात. आता बघा, आपला एक लॉग एक्स रेस टू एनचा रूल आहे बघा, एन लॉग एक्स. तो आपल्याला 3 वेळा वापरता येईल. म्हणजे तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन डोकावून बघता आलं की मी कसं का करतोय. तर इथं लॉग एक्स तयार आहे, इथं लॉग एक्स तयार आहे एकमेकांना मारून टाकायला. लॉग वाय एकमेकांना मारून टाकायला रेडी आहेत. लॉग झेड एकमेकांना मारायलाच बसलेले आहेत. सो बेस्ट वे तुम्हाला आता हे समजून घेता येईल की बाय युजिंग द व्हेरी इंटरेस्टिंग रूल, लॉग ए रेस टू एन बरोबर एन लॉग ए. आता काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की का हो सर, की तुम्ही कधी एन लॉग ए वापरताय तर कधी लॉग ए रेस टू एनला कोइफिशियंट करताय. नेमकं कधी समजायचं की कधी लॉग ए रेस टू एन यूज करायचा तर कधी एन लॉग एचा यूज करायचा. मित्रांनो, मस्त तुम्हाला एक थंब रूल सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हा लॉग ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये असतील तेव्हा तुम्हाला कोइफिशियंटला पॉवर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल हे बघा, 2 लॉग ए प्लस लॉग बी. आता हा 2 आहे, हा कबाब में हड्डी आहे, त्याला पॉवर करून टाका. जेव्हा ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तेव्हा कोइफिशियंटला बनवा पॉवर. आणि जेव्हा असं असेल लॉग ए स्क्वेअर अपॉन लॉग ए, आता इथं डिव्हिजन आहे, पॉवर बिकम्स कोइफिशियंट. म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला पॉवर बिकम कोइफिशियंट, ॲडिशन सबट्रॅक्शनला कोइफिशियंट बिकम्स पॉवर. हे जर थोडेसे थंब रूल लक्षात ठेवलेत तर मग प्रॉब्लेम येणार नाही. कारण हा मुद्दा येऊ शकतो की नेमकं, कारण हे दोन्ही डबल रूल आहेत की कधी हा कधी तो असं वापरावा लागतो आपल्याला. इथे काय होतं बघूया, 3 लॉग एक्स आपल्याला मगाशीच कळून गेलं खरं म्हणजे काय होणार आहे ते. थोडंसं एक्स अजून चांगला लिहायचा प्रयत्न करतो मी. 2 लॉग वाय अपॉन लॉग झेड, 4 लॉग झेड अपॉन लॉग एक्स. आता मित्रांनो, काटाकाटी करायला हरकत नाही, पण ते कधी कधी ऑकवर्ड दिसतं. तसं न करता एकच आपण सॅम्पल म्हणून काटाकाटी केली आहे, बाकीचे कट झाले असं कल्पना करूया. 3 × 2 × 4, 3 2 जार 6 4 जार 24. तुम्हाला माझी स्टाईल मी तुम्हाला वारंवार सांगतोय, लॉग एक्स टू द बेस वाय, लॉग वाय स्क्वेअर टू द बेस झेड,
into log z raised to 4 to the base x is equal to 24 and that is nothing but the answer. मित्रांनो, मला सांगायला खूप आनंद होतो आहे की लॉगॅरिथम हे चॅप्टर या 4 व्हिडिओमध्ये पूर्ण केलं आहे. इतर 3 व्हिडिओंच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. सगळ्यांच्या स्क्रीनशॉट पण प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस, टेस्टिंग आणि काही अजून ॲडिशनल IMP क्वेश्चन शिकायचे असतील तर आपल्या यशस्वी पॉलिटेक्निक मॅथ्सचे ऑनलाईन कोर्सेस, रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल आहेत. त्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की बघा. जर तुम्हाला टीचिंग आवडलं असेल तर मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.